मागील काही दिवसांपासून हॉटेल भाग्यश्रीचा सोशल मीडियावर बोलबाला पाहायला मिळत आहे। हे एक नॉनव्हेज हॉटेल असून या हॉटेलमध्ये दररोज अनेक ग्राहक येत असतात। काही दिवसांपूर्वी या हॉटेल मालकाने नवीन फॉर्च्युनर गाडी खरेदी केल्यानंतर या गाडीची देखील जोरदार चर्चा झाली होती। दरम्यान आता हॉटेल भाग्यश्रीच्या मालकांना मारहाण झाल्याची माहिती समोर आली आहे। या प्रकरणी तरुणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती नागेश मडके यांनी दिली। श्रावण सुरू होणार म्हणून हॉटेल भाग्यश्रीमध्ये बुधवारी सायंकाळी तुफान गर्दी होती। याच दरम्यान 4-5 जण संध्याकाळी 7च्या सुमारास कारमध्ये आले। त्यांनी हॉटेल भाग्यश्रीचे मालक नागेश यांना सेल्फीसाठी कारजवळ बोलावले। त्यानंतर नागेश सेल्फी देण्यासाठी कारजवळ येताच आतील लोकांनी नागेश यांचे दोन्ही हात ओढून त्यांना खिडकीतच अडकवून कार जोरात पळवली। त्यांना जीवे मारण्याचा प्लॅन होता, पण पुढे त्यांना एका ब्रिजवर चालत्या गाडीतून सोडून देण्यात आले। त्यांना दुखापत झाली असून उपचार सुरू आहेत। पोलिसांनी आरोपींना पकडून कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे।